next and last chapter of the C++ is working with the files. Okay, now आपण काय करणार आहे आता, जस्ट आपण आता क्लासेस बघितले. ओके, क्लासेस मध्ये आपण स्टुडंटचं रेकॉर्ड घेतलं, एम्प्लॉईचं रेकॉर्ड केलं. ओके, बट जेव्हा आपण प्रोग्राम एक्झिट करतो तेव्हा आपण सपोज स्टुडंटचा रोल नंबर रन केल्यानंतर 5 स्टुडंटचा डेटा एंटर केला, इच स्टुडंटचं 5 स्टुडंटचे रोल नंबर, नेम, ऍड्रेस, मार्क्स असं आपण एंटर केलं, डिस्प्ले केलं. ओके, आणि जेव्हा आपण प्रोग्राम एक्झिट करतो आणि अगेन आपण जेव्हा तो रन करतो तेव्हा जो आपण डेटा एंटर केलेला असतो प्रिव्हियस जेव्हा आपण प्रोग्राम रन केलाय तेव्हा तो रॅम मधून गेलेला असतो. ओके, सो आपण परत एकदा काय करतो, डेटा एंटर करतो न्यूली. प्रोग्राम अगेन आपण रन केलं की आपण जी व्हॅल्यू एंटर करणार आहे ती फक्त त्या पिरियड पर्यंतच असणार आहे जोपर्यंत आपण प्रोग्राम एक्झिट करत नाही तोपर्यंत. ओके, सो ह्याच्यामध्ये टेम्पररी स्टोरेज असणार आहे. तर आपण आता वर्किंग विथ फाइल्स काय बघणार आहे, आपण आपल्या C++ च्या प्रोग्राम थ्रू आपल्या हार्ड डिस्क मध्ये किंवा सपोज आता मी सी ड्राईव्ह मध्ये CPP फोल्डर मध्ये जर सगळे माझे प्रोग्राम सेव्ह करत असेल तर मी काय करणार आहे, C++ च्या प्रोग्राम मध्ये असा कोड लिहिणार आहे की मी जो डेटा एंटर करेल व तो कोणताही डेटा असू द्या तो एका सेपरेट फाईल मध्ये परमनंटली स्टोअर होईल. ओके, तर हे झालं वर्किंग विथ फाइल्स. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुमचं जे MIS आहे त्या MIS मध्ये तुम्हाला एनरोलमेंट नंबर, तुमचा युजर नेम असतं आणि पासवर्ड असतं. मग तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा सगळा डेटा येतो. ओके, म्हणजेच काय की तो डेटा कुठेतरी सेव्ह केलेला आहे, तेव्हाच तो तुम्हाला लॉग इन, पासवर्ड आणि युजर नेम टाकल्यानंतर तो तुम्हाला रिट्राय होऊन का होतो, डिस्प्ले होतो. ओके, फक्त तो डेटा डेटाबेस मध्ये असतो. आता आपण डेटा कशामध्ये बघणार आहे, फाइल्स मध्ये बघणार आहे. ओके, आपण काय करणार आहे, आपण जो डेटा C++ प्रोग्राम मध्ये प्रोग्राम रन केल्यानंतर जो एंटर करणार आहे तो डेटा आपल्याला विंडोवरती तर दिसणारच, आउटपुट विंडोवरती, प्लस आपण एक सेपरेट फाईल क्रिएट करणार आहे ज्याच्यामध्ये तो डेटा काय असेल, परमनंटली असेल. जोपर्यंत मग तुम्ही स्वतःहून ती फाईल डिलीट करत नाही तोपर्यंत ती फाईल मधला डेटा ऍज इट इज असणार आहे. ओके, सो परमनंट स्टोरेज साठी आपण फाइल्स यूज करतो. ठीक आहे, सो आता वर्किंग विथ फाइल्स आता नेमकं आपल्याला काय करायचं आहे त्याचे एक जस्ट ओव्हरव्ह्यू देते. सपोज इथे एक डायग्राम काढू आपण. प्रोग्राम प्लस डेटा, ही आपली लॅपटॉप और आपल्या कम्प्युटरची स्क्रीन आहे सपोज. ओके, इथे कीबोर्ड आहे फॉर एक्झाम्पल. एक्सप्लेन करते तुम्हाला, जस्ट ड्रॉ द डायग्राम. बघा आता नेमकं आपण करणार काय बघा. सपोज इथं आपण कम्प्युटर वरती काय करणार, आपल्या टर्बो सी वरती एक प्रोग्राम घेणार. ओके, C++चा. ठीक आहे, मग आता आपण त्या प्रोग्राम मध्ये काय घेणार, सी काय करतो आपण, कीबोर्ड थ्रू डेटा घेतो. ओके, तर आपण सपोज एंटर द रोल नंबर. ओके, सो तुम्ही काय केला, रोल नंबर एंटर केला कीबोर्ड थ्रू. ओके, म्हणजेच काय, डेटा प्रोग्राम मध्ये तुम्ही काय घेतला, डेटा घेतला ऍज अ रोल नंबर. ओके, मग तो डेटा तुम्ही राईट कुठे करणार आहे, कन्सोल वरती तुम्ही सी आउट करायचे लगेच. पण आता डेटा तुम्ही कीबोर्ड थ्रू घेणार तुमच्या प्रोग्राम मध्ये. ओके, आणि तो जो डेटा आहे तो तुम्ही सेंड करणार इन एक्सटर्नल मेमरी, म्हणजे हार्ड डिस्क वरची जी फाईल आहे, एक सपोज मल्टिपल फाईल दाखवले इथं, तर एक जी फाईल आहे सपोज ही student.txt फाईल आहे. ओके, टेक्स्ट फाईल, नोटपॅडची फाईल, त्याच्यामध्ये एंटर केला. ओके, नाऊ परत काय केलं, सीन सपोज नेम केलं, एंटर द नेम ऑफ द स्टुडंट. सीन आपण काय केलं, कीबोर्ड थ्रू व्हॅल्यू टाकली, फॉर एक्झाम्पल ABC. आता ती व्हॅल्यू आपण राईट केली फाईल मध्ये, एका सेपरेट फाईल मध्ये. सपोज
student.cpp ही तुमची C++ चा प्रोग्राम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही इन केलं रोल नंबर, इन केला नेम. ओके, तर तुम्ही काय करायचे, लगेच सी आउट करून कन्सोल वरती डिस्प्ले करायचे, प्रोग्राम एंड करायचे. परत प्रोग्राम रन केला परत एकदा, तर तुम्ही जी आधीची व्हॅल्यू टाकलेली ती जाणार आहे. ओके, सो आता आपण काय करणार, व्हॅल्यू घेतल्यानंतर ही व्हॅल्यू आपण student.txt मध्ये काय करणार आहे, राईट करणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही आता ही टेक्स्ट फाईल डिलीट करत नाही तोपर्यंत इथे जे तुम्ही रोल नंबर आणि नेम एंटर केलेले ते ऍज इट इज राहणार आहे. ओके, बघा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही स्क्रीन इथे तुमचं आउटपुट असणार आहे प्रोग्रामचं, ब्लॅक स्क्रीन आपली, त्याच्यावरती तुम्ही सीनी डेटा घेणार 1 बाय 1 आणि तो डेटा राईट करणार आहे तुम्ही वन ऑफ द टेक्स्ट फाईल मध्ये. ओके, आता टेक्स्ट फाईल मधून डेटा नेक्स्ट रिट्राईव्ह करायचा, तर डेटा तुम्ही फाईल मधून रीड करणार, जसं कीबोर्ड थ्रू डेटा रीड करता. रीड केल्यानंतर तो डेटा तुम्ही कन्सोल वरती काय करणार, डिस्प्ले करणार. ओके, जसं तुम्हाला सांगितलं की MI चं लॉग इन केल्यानंतर तुम्ही एनरोलमेंट नंबर आणि पासवर्ड टाकता आणि लॉग इन म्हटल्यानंतर तुमची सगळा डेटा डिस्प्ले होतो. म्हणजेच काय होतं, सर्व्हर साईडला तुमचं पासवर्ड आणि ते चेक होऊन तुमचा रिलेटेड डेटा रिट्राईव्ह करतात तो डेटाबेस मधून आणि डिस्प्ले करतात. सेम तसंच आपण काय करणार आहे, टेक्स्ट फाईल मधून डेटा रीड करणार आहे आणि तो रीड करून रिट्राईव्ह केलेला किंवा रीड केलेला डेटा आउटपुट स्क्रीन वरती डिस्प्ले करणार आहे. तर हे दोन मेन आपण ऑपरेशन करणार आहे, रीडिंग अँड रायटिंग डेटा, रीडिंग डेटा फ्रॉम द फाइल्स अँड रायटिंग डेटा टू द फाइल्स. ओके, हे आपण करणार आहे. तर ही इंटरनल मेमरी म्हणजे काय, रॅम वरती तुमचा प्रोग्राम रन होत असतो. म्हणजे तुम्ही जे व्हॅल्यू घेता, तर ह्या जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिट करता तेव्हा का गेलेले असतात, डिलीट का झालेले असतात, बिकॉज इंटरनल मेमरी, रॅम, मेन मेमरी वरती तो डेटा असतो. ओके, मग आपण काय करणार आहे की इंटरनल मेमरी थ्रू इथे इंटरनल मेमरी मध्ये जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय डेटा घेणार आणि तो परमनंट स्टोरेज मध्ये वन ऑफ द टेक्स्ट फाईल मध्ये टाकणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही फाईल मध्ये डेटा राईट करता अदर फाईल मध्ये, फॉर एक्झाम्पल student.txt मध्ये, जेव्हा तुम्ही डेटा राईट करता तेव्हा फाईल नेम तुम्हाला द्यावं लागेल की कोणत्या फाईल मध्ये तुम्ही डेटा राईट करताय. ओके, जर ती फाईल तुमच्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट नसेल तर ती ऑटोमॅटिकली काय होणार आहे, क्रिएट होणार आहे. ओके, आणि ऑटोमॅटिकली क्रिएट होणार, पण रीड करताना फाईल कंपल्सरी काय पाहिजे, क्रिएटेडच पाहिजे. रीड करताना फाईल कंपल्सरी एक्झिट पाहिजे. ओके, एक्झिस्ट पाहिजे तिथे, ठीक आहे. आणि राईट करताना फाईल एक्झिस्ट नसेल तरी पण ते ऑटोमॅटिकली क्रिएट होणार. ओके, तर हे आपण पुढे बघूच कसं राईट करायचं आणि कसं रीड करायचं आहे ते, ठीक आहे. मग आपण काय बघणार आहे, वर्किंग विथ फाइल्स मध्ये रीडिंग द डेटा फ्रॉम द फाइल्स अँड रायटिंग द डेटा टू द फाइल्स. ओके, नेक्स्ट बघा स्ट्रीम क्लासेस. ओके, आता बघा स्ट्रीम क्लासेसचा पहिला यूज काय, आपण ऑलरेडी आयो स्ट्रीम बघितलेला आहे. तर आयो स्ट्रीम मधला आय स्ट्रीम अँड ओ स्ट्रीम. तर तुम्हाला माहिती आहे काय की आय स्ट्रीम डेटा रीड करण्यासाठी असतो. ओके, फ्रॉम द कीबोर्ड, याच्यामध्ये आपण सीन यूज करतो. आणि ओ स्ट्रीम डेटा राईट करण्यासाठी आपण फक्त इन्क्लूड करतो, पण ह्याच्यामध्ये इंटरनली आय स्ट्रीम आणि ओ स्ट्रीम असतात. ओके, तर आय स्ट्रीम इनपुट स्ट्रीम. ओके, तर त्याचा यूज आहे डेटा रीड करण्यासाठी. ओ स्ट्रीम म्हणजे आउटपुट स्ट्रीम आहे, त्याचा यूज आहे डेटा राईट करण्यासाठी. तर हे आपण इन जनरल प्रोग्राम मध्ये डेटा कीबोर्ड थ्रू रीड करण्यासाठी आणि आउट करण्यासाठी आपण बघतो. ओके, नाउ फाईल हँडलिंग मध्ये आपण हेडर फाईल टाकणार एफ स्ट्रीम. सो एफ स्ट्रीम हा क्लास आहे आणि त्याच्यामध्ये बघा आय एफ स्ट्रीम आणि ओ एफ स्ट्रीम हे सब क्लासेस आहे. तर आय एफ स्ट्रीमचा यूज काय करणार आहे, आपण डेटा रीड करणार आहे फ्रॉम फाईल मधून डेटा रीड करण्यासाठी. आणि ओ एफ स्ट्रीम डेटा राईट करणार आहे टू फाइल्स. ओके, तर हे स्ट्रीम क्लासेस आहे. तर तुम्ही ही हेडर फाईल काय करायची आहे, इन्क्लूड करायची आणि त्याच्या इनसाइड तुम्हाला आय एफ स्ट्रीम आणि ओ एफ स्ट्रीमचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. आय एफ स्ट्रीमचा ऑब्जेक्ट तुम्ही कधी करणार, जर तुम्हाला डेटा रीड करायचा असेल तर, आणि ओ एफ स्ट्रीमचं कधी करणार जर डेटा फाईल मध्ये राईट करायचा असेल तर. ओके, इथपर्यंत काय आलं. नाव आपण स्टार्ट करूया ऍक्च्युअल कन्सेप्ट ऑफ वर्किंग विथ द फाइल्स. आता ज्या फाईल मध्ये आपल्याला डेटा राईट करायचा आहे किंवा ज्या फाईल मधून डेटा रीड करायचा आहे ती फाईल पहिल्यांदा आपल्याला ओपन करावी लागते. ओके, सो तुम्हाला एक क्वेश्चन येतो बघा, ओपनिंग मोड्स और
तुम्हाला एक क्वेश्चन येतो, ओपनिंग अँड क्लोजिंग अ फाईल, हाऊ टू ओपन अँड क्लोज द फाईल. म्हणजे आता ही ओपनिंग फाईल कोणती, जो प्रोग्राम लिहितोय तो नाही, आपल्याला ज्या प्रोग्राम थ्रू आपल्याला ज्या फाईल मध्ये राईट करायचं आहे ती, आणि ज्या फाईल मधून आपल्याला डेटा रीड करायचा आहे ती फाईल ओपन करायची आणि आपलं राईट आणि रीड ऑपरेशन झाल्यानंतर ती क्लोज करायची. तर ते कसं करायचं आहे. ओके, तर तुम्ही जेव्हा एक कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करते त्याच्यानंतर एक प्रोग्राम दाखवते, मग तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की आपण नेमकं काय करतोय ते. ओके, ओपनिंग अँड क्लोजिंग अ फाईल. जर फाईल तुम्हाला ओपन करायची असेल राईट पर्पज साठी, ओके, तर किंवा फाईल ओपनिंग करण्याचे 2 वेज आहेत. ठीक आहे, तर पहिला वे आहे युजिंग कन्स्ट्रक्टर आणि दुसरा वे आहे युजिंग मेथड किंवा फंक्शन, मेथड और फंक्शन. कोणतं फंक्शन, ओपन फंक्शन. ओके, बघा, फाईल ओपन करायची असेल तुम्हाला राईट और रीड कोणत्या पण पर्पज साठी, तर 2 वेने तुम्ही ओपन करू शकता, एक युजिंग कन्स्ट्रक्टर अँड युजिंग द मेथड और द फंक्शन. कोणतं फंक्शन, ओपन. ओके, तर आपण 1 बाय 1 बघू. जर आता मला फाईल ओपन करायची आहे राईट साठी, युजिंग कन्स्ट्रक्टर. ओके, काय सांगितलं, जर मला फाईल ओपन करायची आहे राईट साठी युजिंग कन्स्ट्रक्टर, तर मी राईट आहे म्हणून ओएफ स्ट्रीम घेणार, जस्ट तुम्हाला ह्याच्या आधीच्या स्लाइड मध्ये सांगितलं. मग त्याचं ऑब्जेक्ट घेणार जे तुम्हाला घ्यायचं आहे ते, फक्त ओएफ स्ट्रीम ऍज इट इज लिहायचं, बिकॉज राईट म्हणजे आउटपुट. ओके, ओएफ स्ट्रीमचा ऑब्जेक्ट घ्यायचा आणि ब्रॅकेट मध्ये डायरेक्टली फाईल नेम द्यायचं ज्याच्यामध्ये तुम्हाला राईट करायचं आहे ते. ओके, तर हे झालं युजिंग कन्स्ट्रक्टर, फाईल ओपन झाली. ओके, आणि क्लोज कशी करायची, राईट ओपन केली, क्लोज कशी करायची, डायरेक्टली क्लोज फंक्शन. त्याचे 2 वेज नाहीत, एकच वे, डायरेक्टली क्लोज करणार. ओके, नाउ फाईल ओपन करायची राईट साठी युजिंग मेथड और फंक्शन ओपन. मेथड आणि फंक्शन एकच. तर काय करणार बघा, ओएफ स्ट्रीम त्याचं जस्ट ऑब्जेक्ट घेणार आणि लगेच फाईल नेम नाही देणार, मग f1 डॉट ओपन असं लिहिणार आणि जे कन्स्ट्रक्टर मध्ये फाईल नेम देता ते इथं द्यायचं. फाईल नेम काही पण असू शकतं, पण .txt एक्सटेन्शन. ओके, सो फाईल आपण ओपन केली युजिंग द ओपन मेथड आणि इथे फाईल ओपन केली युजिंग द कन्स्ट्रक्टर आणि क्लोज करायला सेम. ओके, हे झालं तुमचं फाईल ओपन करायची आहे राईट साठी. आता फाईल ओपन करायची आहे रीड साठी, आयएफ स्ट्रीम लिहायचं ओएफ स्ट्रीमच्या ऐवजी, बाकी सगळं सेम. युजिंग कन्स्ट्रक्टर ओपन झाली, आयएफ स्ट्रीमचं कन्स्ट्रक्टर लिहिल्यामुळे ती फाईल रीड साठी ओपन झाली. ओएफ स्ट्रीमचं लिहिल्यामुळे ओएफ स्ट्रीमचं कन्स्ट्रक्टर यूज केलं, ओएफ स्ट्रीमने फाईल इनिशियलाइज केल्यामुळे फाईल a.txt मध्ये तुम्ही कंटेंट राईट करू शकता आणि त्या आयएफ स्ट्रीमने ओपन केल्यामुळे a.txt मध्ये कंटेंट तुम्ही त्याच्यापासून रीड करू शकता. आणि क्लोज करायला तर सेम आहे, रीड ऑपरेशन झालं की क्लोज करायचं. आणि ओपन फंक्शननी कसं करणार, पहिले ऑब्जेक्ट घेणार आणि देन f1 डॉट ओपन आणि मग इथं a.txt. हे सगळं सेम आहे, फक्त ऑब्जेक्ट तुम्ही आयएफ स्ट्रीमचं घेताय की ओएफ स्ट्रीमचं त्याच्यावरून डिसाइड होतं द फाईल इज यूज फॉर रायटिंग पर्पज और फॉर द रीडिंग पर्पज. ओके, तर ऍक्च्युअली डेटा कसं राईट करायचा आहे तर आपण स्टार्ट एकदम सिंपल पासून सुरू करणारे, एक कॅरेक्टर राईट करणारे, इंटिजर व्हॅल्यू राईट करणारे. ओके, तर हे झाले तुमचे ओपनिंग अँड क्लोजिंग द फाइल्स. ठीक आहे, आता आपण एक सिंपल प्रोग्राम घेऊयात जो की मी तुम्हाला रन पण करून दाखवते, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की नेमकं हे फाईल मध्ये राईट होतोय डेटा आणि फाईल मधून रीड होतोय म्हणजे काय. तर सुरुवातीला आपण राईट करू आणि मग त्याच्यानंतर रीड करू. रायटिंग डेटा टू फाइल्स मध्ये डेटा राईट करायचा आहे. ओके, सो बघा सुरुवातीला आता आपली ओएस स्ट्रीम तर हेडर फाईल लागणारच आहे, बिकॉज आपण डेटा कीबोर्ड थ्रू घेणार आणि तो डेटा सीआउटच्या ऐवजी आपण राईट करणार आहे फाईल मध्ये. सो कीबोर्ड थ्रू डेटा घेण्यासाठी आपल्याला सीइन लागतं आणि त्याच्यासाठी आयओ स्ट्रीम लागणारच आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण फाईल हँडलिंग करतो आहे, वर्किंग विथ फाइल्स करतो आहे, सो एफ स्ट्रीम. ओके, देन using namespace standard.
देन आता इंट मेन. लगेच क्लास नाही घ्यायचं, क्लासचा आपला शेवटचा पॉइंट आहे या म्हणजे ऑब्जेक्ट कसं राईट करायचं. तर सुरुवातीला आपल्याला बेसिक डेटा टाईपच्या व्हॅल्यू राईट करायच्या आहेत. आता मला राईट साठी पाहिजे, सो मी ऑब्जेक्ट घेणार ओएफ स्ट्रिंगचा. तर एक प्रोग्राम आपण कन्स्ट्रक्टरने इनिशियलाइज करू आणि एक ओपननी करू, ओपन मेथडने. ओके, सो इथे मी a.txt लिहिला. ठीक आहे, त्याच्यानंतर मी आता कॅरेक्टर राईट करते. सो मला कॅरेक्टर साठी एक व्हेरिएबल लागेल, ते घेतलं. ओके, नाउ डू लूप. कारण की एकच कॅरेक्टर नाही मला, मी आता एक काय करते, एक सिंगल कॅरेक्टर पण तुम्ही राईट करू शकता. पण आपण काय करूयात किंवा सुरुवातीला एक सिंगल कॅरेक्टर कसं राईट करायचं ते सांगते, म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. सो सी आउट, स्क्रीनवर आता आपल्या डिस्प्ले होईल एंटर एनी कॅरेक्टर. देन सी ने आपण कीबोर्ड थ्रू व्हॅल्यू घेणार. ओके, आता बघा सी आउट आणि पुट टू ऑपरेटर दिलंय. तर एंटर एनी कॅरेक्टर हे कुठे डिस्प्ले होतं, कन्सोल वरती. सी फॉर कन्सोल आउटपुट, कन्सोल वरती डिस्प्ले होतं. ओके, मग आपण व्हॅल्यू घेतो कन्सोल वरून, आपण व्हॅल्यू घेतो इन. ओके, आता मला ह्याच्यासाठी मी काय घेतलं, F1 घेतलंय. सो F1 आता इथे मी राईट आउटपुटच ना, लाईक सी आउट आउटपुट साठी असतात, तसं ओएफ स्ट्रीम पण आउटपुट राईट करण्यासाठी. आता सी आउट सारखं तिथे मी काय केलेलं आहे, इन्सर्शन पुट टू ऑपरेटर यूज केलंय. मग हे सीएच, आता जर मी सी आउट सीएच लिहिलं तर ही व्हॅल्यू सीएच ची जी तुम्ही स्कॅन करणार ती कुठे डिस्प्ले होईल, तुमच्या आउटपुट स्क्रीन वरती. पण मी काय केलं, F1 काय ओएफ स्ट्रीमचा ऑब्जेक्ट. ओके, तर हे जे राईट आहे इथे काय होईल, राईट कन्सोल वरती होईल, पण इथे राईट कुठे होईल, F1 मध्ये. आणि F1 मध्ये काय, ही फाईल आहे. सो राईट झाल्यानंतर त्याला क्लोज केलं. ओके, देन रिटर्न 0. ठीक आहे, आता सिंपल प्रोग्राम आहे बघा. पहिले रन करून दाखवते, मग त्याच्यामध्ये काय होतंय ते तुम्हाला सांगते. ओके, आता मी हा ऑलरेडी केलेला आहे. आपण एक न्यू प्रोग्राम घेऊयात. जो की आपण सेम आपण आता जस्ट तुम्हाला एक्सप्लेन केला तोच. एक सिंगल कॅरेक्टर कसं राईट होतं. ओएफ स्ट्रीम बिकॉज आपल्याला फाईल मध्ये डेटा राईट करायचा आहे. ऑब्जेक्ट जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर कोणत्या टाईपचा डेटा राईट करायचा आहे त्या टाईपचं एक व्हेरिएबल घ्यायचं. पहिले त्याची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू घ्यायची आणि मग ती व्हॅल्यू कन्सोलच्या ऐवजी राईट करायची आहे फाईल मध्ये. इथे जे ऑब्जेक्ट घेणार, तर मी F1 घेतले, तुम्ही OF घेतलं, तर जे ऑब्जेक्ट नेम घेताल ते लिहायचं पुट टू ऑपरेटर अँड देन व्हेरिएबल नेम. आणि राईट झाल्यानंतर त्याला क्लोज करायचं. ठीक आहे, आता याला एकदा सेव्ह करूयात. सपोज एच लिहिते .cpp. आता बघा मी CPP फोल्डर मध्ये काय केलेले, डेटा फाईल सेव्ह केलेली. एकदा तुम्हाला CPP फोल्डर दाखवते बघा. आता हे 1.txt मी माझ्या प्रोग्रामचं घेतले, ह्याला सुद्धा एकदा डिलीट करते. आता बघा ह्याच्यामध्ये दोन CPP फाईल आहेत. ओके, एक a.cpp जो आपण प्रोग्राम घेतलेला ह्या फोल्डर मध्ये, जिथे तुम्ही प्रोग्राम सेव्ह करता तिथे. ओके, आता आपण राईट कशामध्ये करणार आहे, अकॉर्डिंग टू आवर प्रोग्राम a.txt मध्ये. txt नॉट cpp. a.cpp इज आवर प्रोग्राम आणि आपण आपल्या प्रोग्राम थ्रू a.txt मध्ये राईट करतोय. ओके, सो ह्या फोल्डर मध्ये a.txt आहे का बघा, नाहीये. सो जेव्हा राईट करतो तेव्हा नेसेसरी नाहीये और इट इज नॉट कंपल्सरी दॅट a.txt किंवा जी फाईल तुम्ही राईट साठी तिचं नेम दिलेलं आहे कन्स्ट्रक्टर मध्ये ती ऑलरेडी असणं, पण रीड साठी इट इज नेसेसरी. बिकॉज मला जर एक बुक रीड करायचंय तर मला ते बुक माझ्याकडे पहिल्यांदा अवेलेबल असणे नेसेसरी आहे. पण मी जर बुक राईट करते तर मी स्टार्टिंग पासून राईट करणार आहे. ओके, म्हणजेच काय की रीड करण्यासाठी जी फाईल नेम तुम्ही रीड साठी ओपन करणार आहे दॅट मस्ट बी एक्झिस्ट इन युअर सिस्टीम. आणि राईट साठी जर एक्झिस्ट नसेल तर इट विल बी क्रिएटेड ऑटोमॅटिकली आफ्टर रनिंग द प्रोग्राम. जसं की बघा a.txt आता ह्या फोल्डर मध्ये नाहीये जिथे आपला प्रोग्राम सेव्ह आहे, दॅट इज a.cpp. आता ह्याला मी कंपाईल अँड रन करते. आता एंटर एनी कॅरेक्टर, सपोज D.
एकदाच आपण केलेले. ओके, आता क्लोज करून टाकते. आपण सी आउट काहीच नाही केलेलं ना, अदर दॅन एंटर एनी कॅरेक्टर. ओके, सो ते आपलं डिस्प्ले झालं. पण आपण जनरली सी आउट सीएच करतो ते केलेलंच नाहीये. सो इथपर्यंत आपलं झालं डिस्प्ले. आणि काय केलंय, कंपायलरनी केलंय की सीएच ची व्हॅल्यू जी युजरनी स्कॅन केलेली सीएननी ती कुठे टाकली, F1 मध्ये. आणि F1 मध्ये काय, a.txt. बघा इथे a.txt क्रिएट झाली. आता जर मी ओपन केलं तर इथे डेटा आलाय डी. आणि अजून एक लक्ष द्या, आपल्याला एक पुढे पॉइंट शिकायचा, फाईल पॉइंटर्स. आता बघा जरी डी आहे तरी पण आता ही फाईल मी क्लोज केली आणि आता परत ओपन केली तर जो कर्सर आहे, कर्सर कुठे आहे बघा, डी नंतर नाहीये, तो कुठे आहे, आधीच आहे. फाईल पॉइंटर कुठे असतो, स्टार्टिंगला असतो, किती पण डेटा असू दे. आता सपोज ही a.cpp फाईल आहे, त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअली कोडिंग लिहिलेलं आहे. ह्याला मी ओपन विथ नोटपॅड करते. तर फाईल कर्सर कुठे असतो बघा, स्टार्टिंगला असतो. हे फक्त लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला नेक्स्ट सेकंड लास्ट पॉइंट येईल फाईल पॉइंटर, तेव्हा तुम्हाला हे मी परत सांगेल. आता ह्याची गरज नाही. हा फाईल कर्सर असतो, फाईल पॉइंटर, तो इथे नसतो एंडला, तो कुठे असतो, फाईल ओपन केल्यानंतर स्टार्टलाच असतो. ओके, झालं का? आता बघा, आता जर मी प्रोग्राम परत रन केला, एफ टाकलं, आता डी च्या पुढे एफ नाही येणार, डी ला रिप्लेस करणार एफ. बघा, बिकॉज आपला फाईल पॉइंटर कुठे असतो, सुरुवातीला असतो, मग तिथूनच राईट होणार आहे. सो हा काय झाला, रिप्लेस झाला. ठीक आहे, तर हे झालं आपण कसं आपल्या सीपीपीच्या प्रोग्राम थ्रू काय करतोय, एका परमनंट स्टोरेज मध्ये डेटा राईट करतोय. ओके, म्हणजे ही फाईल जोपर्यंत युजर स्वतः डिलीट करत नाही तोपर्यंत ती तशीच राहणार. ओके, आता बघा हा जो प्रोग्राम आहे आधीचा. ठीक आहे, आता इथे काय केलं आपण, सिंगल कॅरेक्टर, ह्याच्या आधीच्या प्रोग्राम मध्ये काय केलं तर सिंगल कॅरेक्टर एंटर केलं की झाला प्रोग्राम. तर आपण काय करूयात आता, जोपर्यंत युजर @एंटर नाही करत तोपर्यंत हे लूप कंटिन्यू होईल. युजर काय करेल बघा, एंटर एनी कॅरेक्टर, डू लूप मध्ये डायरेक्टली एंट्री होते, कंडिशन चेक होत नाही, कंडिशन एक्झिटला चेक होते. एंटर एनी कॅरेक्टर. ओके, मग एंटर @फॉर एक्झिट, म्हणजे जेव्हा युजरला राईट ऑपरेशन स्टॉप करायचं असेल तेव्हा तो टाकेल. तुम्ही इथे कोणतेही कॅरेक्टर घेऊ शकता. ओके, मग सी सीएच, मग आपण जी व्हॅल्यू घेणार सीएच ती कुठे टाकणार, F1 मध्ये. F1 मध्ये काय, 1.txt. ओके, मग आता इथे चेक होणार की F1 ची जी व्हॅल्यू, इथे जी सीएच ची व्हॅल्यू टाकलेली ती जर नसेल तर परत प्रोग्राम कंटिन्यू होणार, परत प्रोग्राम कंटिन्यू होणार जोपर्यंत युजर टाकत नाही तोपर्यंत. ओके, आता हे सिंपल लूप आहे. आता बघा इथे 1.txt फाईल नाहीये, आता ती आपण राईट करतोय. सो इट विल बी क्रिएटेड ऑटोमॅटिकली आफ्टर रनिंग द प्रोग्राम. एंटर एनी कॅरेक्टर, डी. ओके, I P I K A स्पेस किंवा झाला, आता टाकते की एक्झिट होणार. ओके, आता बघा इथे 1.txt ओपन झालेली, क्रिएट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू गेली, दीपिका कराडे आणि @. आता ते काढण्यासाठी आपल्याला अजून एखादी कंडिशन तिथे टाकावी लागेल. पण सध्या हे तुम्हाला कळालं. आणि इथे बघा कर्सर इथे नाही आलेलं, फाईल ओपन केली तेव्हा कर्सर कुठे आलेलं आहे, सुरुवातीला आलेलं आहे. सो इट इज कॉल्ड एज फाईल पॉइंटर. जेव्हा तुम्ही राईट मोड मध्ये करता तेव्हा या पॉइंटर पासून प्रोग्राम मध्ये राईट होतो डेटा. ओके, तर हे झालं तुमचं रायटिंग द डेटा from the file, writing the data to file. Okay, आता next point आहे reading the data to file, reading data from the file. आता आपल्याला काय करावं लागलंय की डेटा राईट झालं आहे की नाही त्याच्यासाठी आपल्याला फोल्डर मध्ये जाऊन चेक करावं लागलं. ही फाईल ज्या फाईल मध्ये आपण डेटा राईट करतो ती आपल्याला चेक करावी लागली की ह्याच्यामध्ये डेटा राईट झालेला आहे की नाही. ओके, सो आपण काय करू शकतो की ह्या इथे फाईल फोल्डर मध्ये जाऊन बघण्यापेक्षा आपण डायरेक्टली राईट करून तो डिस्प्ले पण करू शकतो. मग बघा आता इथे राईट ऑपरेशन क्लोज झालं की आपण काय केलेलं बघा, आता डायरेक्टली इंट मेन लिहिते. आता आपली ऑलरेडी a.txt आहे आणि 1.txt आहे. ठीक आहे, तर आपल्याला ते फोल्डर मध्ये जाऊन चेक करावं लागतं की आपला डेटा ओपन करून ती फाईल चेक करावं लागतं की डेटा बरोबर राईट झालेला आहे की नाही. तर आता आपण ती फाईल रीड करू.
IF स्ट्रीम रीड करायची ना डेटा फ्रॉम द फाईल आणि तो कन्सोल वरती डिस्प्ले करायचा आहे. सो आपण काय करणार IF स्ट्रीम म्हणजे काय रीड करायची काय फाईल. सो इथे ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टरने आपण ओपन केली किंवा 1.txt मध्ये आपण जास्त डेटा टाकलेला आहे सो तोच घेऊया. ओके नाऊ एक कॅर ch करा त्याच्यानंतर व्हाईल एक्सप्लेन करते तुम्हाला. बघा आता इथे बघा जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं जेव्हा आपण सी आउट ch करतो तेव्हा ch व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्या कन्सोल म्हणजे आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले होते. ओके आणि जेव्हा आपण F1 आणि ch केलं तेव्हा हा ch ची व्हॅल्यू राईट होत होती. कुठे राईट होत होती फाईल मध्ये दॅट इज a.txt और 1.txt जे आपण ओपन केली त्याच्यात. ओके सेम आता मी कारण की हे F1 ऑब्जेक्ट कशाचं होतं OF स्ट्रीमचं होतं म्हणून राईट होत होती. ओके आता F1 ऑब्जेक्ट कशाचा आहे IF स्ट्रीमचा आहे. सो जेव्हा मी ch करतो तेव्हा आपण कीबोर्ड थ्रू व्हॅल्यू घेतो आणि ती व्हॅल्यू स्टोअर होते या व्हेरिएबल मध्ये. पण आता मी इथे च्या ऐवजी काय F1 आणि F1 मध्ये काय आहे फाईल. सो F1 मधला डेटा रीड होणार ch मध्ये 1 by 1 कॅरेक्टर आणि ते डिस्प्ले होणार आणि व्हाईल F1. तर आता ह्याचं मिनिंग काय आहे या व्हाईल लूपचं हे ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होतं जोपर्यंत फाईल पॉइंटर आता तुम्हाला सांगितलं की ही फाईल ओपन होणार आहे मेन मेमरी मध्ये ह्या कन्स्ट्रक्टरने. ओके तर कन्स्ट्रक्टरने ओपन झाल्यानंतर 1.txt मध्ये काय होतं दीपिका खराडे @ होतो. ओके आणि फाईल ओपन झाल्यानंतर फाईल पॉइंटर कुठे असतो फर्स्ट पोझिशनला असतो. ओके मग फाईल पॉइंटर जोपर्यंत एंड ऑफ फाईलला येत नाही तोपर्यंत हे लूप कंटिन्यू होतं. व्हाईल F1 म्हणजे जे तुम्ही ऑब्जेक्ट दिलेला असेल ते तर जोपर्यंत हा इथे F1 कुठे असेल इथे सुरुवातीला असेल मग जोपर्यंत हे लूप कुठपर्यंत कंटिन्यू होतं जोपर्यंत F1 इथे लास्टला येत नाही तोपर्यंत. मग आता सध्या जेव्हा फाईल ओपन झालेली आहे ह्या स्टेटमेंटला तेव्हा हा F1 कुठे आहे फर्स्ट पोझिशनला आहे. ओके तर तो इथे एंड ऑफ फाईलला नाहीये सो लूप मध्ये आलो. ओके मग काय केलं रीड सुरुवातीची व्हॅल्यू रीड केली डी स्टोअर केला ch मध्ये. ओके जसं आपण इन करतो ch म्हणजे कीबोर्डला जर मी a टाकलं तर ते स्टोअर होतं ch मध्ये. सेम तसंच F1 काय रीड करणार फाईल पॉइंटर फर्स्ट पोझिशनला डी रीड करणार ch मध्ये स्टोअर करणार आणि आपण सी आउट म्हणजे कन्सोल वरती डी डिस्प्ले करणार. मग फाईल पॉइंटर कुठे आलेला असेल I ला मग परत तो एंड ऑफ फाईलला नाहीये एंड ऑफ फाईल. ओके सो परत रीड काय करणार I इथे डिस्प्ले करणार I नंतर F1 कुठे आलेला असेल P ला नंतर I ला K ला A ला 1 by 1 कॅरेक्टर तो रीड करणार आणि इथं म्हणजे रीड करून कॅरेक्टर सेव्ह करणार ch मध्ये आणि मग आपण ch ची व्हॅल्यू डिस्प्ले करणार असं @ पर्यंत करणार आणि मग इथे आल्यानंतर फाईल पॉइंटर कुठे आलेला असेल एंड ऑफ फाईलला मग हे लूप काय होणार एक्झिट होणार आपण क्लोज करणार व्हॅल्यू. ओके आता बघा read data from file1.cpp. रीड करायचं आहे. सो IF स्ट्रीम ऑब्जेक्ट तुम्ही काही घेऊ शकता FIN घेतला असं काही नाही फक्त फाईल आता जी तुम्ही फाईल टाकणार 1.txt ती प्रेझेंट असणं नेसेसरी आहे. राईट करताना जर प्रेझेंट नसेल तर फाईल ऑटोमॅटिकली क्रिएट होणार आणि राईट होणार पण आता आपण रीड करतोय सो फाईल प्रेझेंट असणं नेसेसरी आहे. व्हाईल FIN हे कुठपर्यंत होणार जोपर्यंत इथे काय होणार फाईल ओपन होणार आणि फाईल ओपन झाली की हा जो FIN पॉइंटर आहे तो कुठे असणार फर्स्ट कॅरेक्टरला असणार आहे. मग जोपर्यंत तो पॉइंटर नेक्स्ट लास्ट कॅरेक्टरला एंड ऑफ फाईलला येत नाही तोपर्यंत व्हॅल्यू रीड होऊन ch मध्ये स्टोअर होणार आणि मग आपण ती काय करतोय आता सी आउट नी डिस्प्ले करतो.
हे कंटिन्यू होणार आणि नंतर लास्टला आपण fin डॉट क्लोज सेव्ह केलं. आता बघा a1.txt मध्ये जे आपण एका प्रोग्रामनी सीपीपीच्या प्रोग्रामनी जे आपण 1.txt मध्ये राईट केलेलं ते आता आपण फाईल मधून आपण आपल्या आउटपुट स्क्रीन वरती डिस्प्ले करतोय. बघा ऍज इट इज काय झालेलं आहे, राईट झालेलं दीपिका खराडे @ ओके. तर हे झालं. ठीक आहे, तर हा झाला आपला प्रोग्राम. रीडिंग डेटा फ्रॉम द फाईल, म्हणजे आपल्याला इथे जाऊन बघायची गरज नाही. आपण हा जो कोड आहे ना, तो हा कोड आपण एकाच प्रोग्राम मध्ये आणि रीड आणि राईट पण करू शकतो. बघा इथे झाल्यानंतर आपण क्लोज करायचं पहिले f1 डॉट क्लोज, राईट ऑपरेशन क्लोज करायचं पहिले. ओके, इथपर्यंत आपण राईट केलेलं. आता इथे मी रीडचं टाकलं. ठीक आहे, बघा आता राईट पण होणार. मग आपल्याला हे बघा, आता मी इथे राईट करते. सपोज DGSRKT हे डिस्प्ले झालं आणि प्लस 1.txt मध्ये पण चेंजेस झालेले असतात. ठीक आहे, तिथे एकदाच @ आहे, तिथे डबल काय ते चेक करते मी आणि तुम्हाला एक्सप्लेन करते. नेक्स्ट आहे बघा, आता आपण काय करूयात सायमल्टेनियसली. आता आपण काय केलं, एक आधीच्या प्रोग्राम मध्ये एक सिंगल व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकली. नेक्स्ट प्रोग्राम मध्ये आपण कंटिन्यू 1 बाय 1 कॅरेक्टर एंटर करून व्हॅल्यू टाकली, पण एकाच फाईल मध्ये. ओके, आता आपण काय करूया सायमल्टेनियसली डेटा राईट करूयात फाईल्स मध्ये. ओके, 2 फाईल्स मध्ये. म्हणजे काय करायचं आपल्याला बघा, सिंपल प्रोग्राम आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे. तुम्हाला एक्झामला हा प्रोग्राम येतो, याचे खूप चान्सेस आहेत. ठीक आहे, तर काय आहे बघा प्रोग्राम की 2 फाईल्स तुम्ही राईट मोड मध्ये ओपन करायची, एक even.txt आणि एक odd.txt. राईट मध्ये म्हणजेच काय की OF स्ट्रीमनी तुम्हाला त्या ओपन करायच्या आहेत. ओके, आणि तुम्हाला काय करायचं आहे 1 to 100 मधले जेवढे इव्हन नंबर्स आहेत ते ह्या फाईल मध्ये टाकायचे आणि ऑड आहेत ते ह्या फाईल मध्ये टाकायचे. ओके, तर सायमल्टेनियसली तुम्ही 2 मध्ये काय करणार आहे स्क्रीन वरती आपण हे आधी सिंपल लूपनी प्रोग्राम केलेला आहे. राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले ऑल द इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 100, पण ते डिस्प्ले कुठे व्हायचे कन्सोल वरती. आता आपण ते कुठे परमनंटली राईट करणार आहे एका टेक्स्ट फाईल मध्ये. ओके, तर सिंपल आहे बघा, 2 ऑब्जेक्ट घेतले मी OF स्टेपचे, एक ई आणि एक ओ, कारण की मला डेटा राईट करायचा. आता आपण आधीच्या प्रोग्राम मध्ये फाईल ओपन केली युजिंग द कन्स्ट्रक्टर. आता आपण इथे ओपन मेथडने ओपन करूया. सो ई डॉट ओपन काय केलं even.txt. आता फाईल आपण ओपन केली even.txt फॉर द राईट OF स्ट्रीम, राईट साठी. सो फाईल जरी नसेल एक्झिस्ट तरी पण ती क्रिएट होईल. ओके, ओ डॉट ओपन नी आपण odd.txt केली. बघा आता आपण इथे प्रोग्राम सेव्ह केला even odd राईट आणि इथे ह्या फोल्डर मध्ये कुठेच even.txt आणि odd.txt नाहीये. ओके, नाऊ नेक्स्ट काय केले बघा इथे. आता बघा लूप टाकलं ऑब्विसली 1 to 100. मग इथे I mod 2 इक्वल टू जर 0 असेल, ही कंडिशन काय इव्हनची आहे. सो ई कशाचं ऑब्जेक्ट आहे even.txt आहे ई मध्ये. सो ई मध्ये राईट होणार आय ची व्हॅल्यू आणि इथे मी जस्ट एक स्पेस दिलेली आहे. आता स्पेस जर नाही दिली तर काय होते ते पहिल्यांदा तुम्हाला दाखवते आउटपुट आणि मग नंतर. ओके, सो आय काय सुरुवातीला 1 आहे, तर 1 mod 2 इक्वल टू 0 नाहीये. सो ओ मध्ये काय odd.txt. सो ओ मध्ये राईट होणार आय आणि आय ची व्हॅल्यू काय 1. नेक्स्ट टाइम आय 2 होणार. ओके, सो 2 mod 2 इक्वल टू 0 आहे. सो ई मध्ये काय even.txt. सो ई मध्ये काय राईट होणार 2. ओके, ई झालं एक्स होणार. नेक्स्ट टाइम आय 3 होणार. बाकी सगळं सेम, फक्त आपण कन्सोलच्या ऐवजी एकदा ई मध्ये राईट केलं आणि एकदा ओ मध्ये राईट केलं. ओके, आता ह्याला एकदा कंपाईल अँड रन. आता आपण इथे सी आउट काहीच केलेलं नाहीये बघा, म्हणजे आपल्याला काहीच आउटपुट दिसणार नाहीये. ओके, एंटर. रन झालाय प्रोग्राम. आता बघा इथे 2 फाईल्स क्रिएट झालेल्या असतील even.txt आणि odd.
डॉट टीएक्सटी. तर इथे बघा कंटिन्यू व्हॅल्यू गेल्या म्हणजे विदाउट स्पेस पण बरोबर गेल्या 2 4 6 8 10 1 2 1 4 1 6 असं गेल्यात. ओके, त्याच्यानंतर ऑड डॉट टीएक्सटी मध्ये पण 1 3 5 7 9 11 13 15 अप टू द लास्ट कोणता आहे 99 पर्यंत गेलाय बघा ऑड व्हॅल्यू. ओके, सो आपण स्पेस दिल्यामुळे काय होतं आय प्रिंट होईल आणि नेक्स्ट सॉरी आय राईट होईल आणि आय राईट झाल्यानंतर पुढे काय राईट होईल स्पेस राईट होईल. आता प्रोग्राम रन करून दाखवते. इझी आहे बघा, काहीच अवघड नाही. ओके, तसं स्पेस मध्ये राईट झालं, फक्त मध्ये स्पेस आली सो आपल्याला नंबर कळतोय कोणता आहे तो. ठीक आहे, एवढंच आहे. ठीक आहे, आता आता आपल्याला बघा इव्हन आणि ऑड मध्ये फाईल मध्ये डेटा गेलेला आहे हे आपल्याला चेक करावं लागतं फाईल ओपन करून. सो इथे आपण काय करूयात आता त्यात रीड साठी फाईल ओपन करूयात. सो IF स्ट्रीम. ओके, सो आता इथं E1, O1. ठीक आहे, सो E1 डॉट ओपन E1 डॉट txt आणि O1 डॉट ओपन. आपण आता ह्या फाईल मधून कंटेंट रीड करून कन्सोल वरती डिस्प्ले करू. ओके, सो पहिल्यांदा सी आउट contents of E1 file are इथे व्हाईल काय सांगितलं आता ऑब्जेक्ट काय इथं E1 जोपर्यंत E1 एंड ऑफ फाईल ला जात नाही तोपर्यंत. सो इथे आपल्याला एक कॅरेक्टर व्हेरिएबल पण घ्यावं लागेल. सो E1 मधून रीड होणार CH मध्ये सेव्ह होणार आणि मग सी आउट हे सेम मगासारखंच आहे. ओके, तो इथे आपले E1 कंप्लीट झालं E1 डॉट क्लोज. ओके, तर सेम हेच आपल्याला कशासाठी घ्यायचं आता ऑड साठी. फक्त इथे O1 ऑड ओके, आता याला एक्झिक्यूट म्हणजे पहिल्या लूपनी काय झालं राईट झालं इव्हन ऑड मध्ये जे ऑलरेडी मी तुम्हाला दाखवले. आता त्या फाईल मधून कंटेंट एक्सट्रॅक्ट करून तुमच्या कन्सोल वरती काय होणार डिस्प्ले होणार. बघा, ठीक आहे, तर हे डिस्प्ले झालेत सगळे कंटेंट्स. ठीक आहे, आता इथे आपण स्पेस आणूयात. स्पेस आणण्यासाठी आता आपल्याला इथे बस एवढंच करावं झालं. आपले प्रोग्राम प्रॉपर डिस्प्ले होईल. ओके, ठीक आहे, आता इथे एक स्लॅश एन दिला तर अजून प्रॉपर डिस्प्ले होईल. हे काय नाही फॉर्मॅटिंग आहे, फक्त फाईल मधून डेटा कसा रीड करायचा आणि कसा राईट करायचा हे कळालंय तुम्हाला. आता फक्त हे जे लास्ट आहे ना आता 100 तर आहेच आपलं ऍक्च्युअल. आता इथे 1 बाय सगळं सेपरेट आलं ना. आउटपुट कसं येत होतं बघा, इथे मी CH दिलता जो की कॅरेक्टर होता. ओके, तर आपलं ते सिंगल कॅरेक्टर घेत होतं म्हणजे बघा आता इथे कॅरेक्टर CH आहे ना. सो इथे जर मी CH घेतला तर कसं डिस्प्ले होत होतं बघा. म्हणजे आपण राईट करताना तर आय राईट केलता ना फाईल मध्ये आणि आय काय होता इंटिजर होता. पण हे कॅरेक्टर घेतल्यामुळे त्यांनी 2 4 6 8 ला काही नाही प्रॉब्लेम, पण 10 ला कसं कॅरेक्टर घेतलं पहिले 1 घेतला नंतर 0 घेतला असं केलं. ओके, सो हे आपल्याला नको कारण आपण राईट करताना काय केलं होतं फाईल मध्ये राईट आय राईट केलता. ओके, आणि आय काय होता इंटिजर. सो रीड करताना पण आपण काय करणार CH नाही घेणार आयच घेणार इंटिजरच. ओके, तो म्हणजे तो पूर्ण 10 म्हणजे 10 घेणार कारण की राईट करताना पण आपण 10च घेतलं होतं. ओके, पण कॅरेक्टर घेतल्यामुळे कॅरेक्टर म्हणजे सिंगल कॅरेक्टर असतं मग ते काय घेत होतं फक्त कंपायलर
10 असेल तर 1 आणि 0, 11 असेल तर 1 आणि 1 असं घेत होतं. आता प्रॉपर आपलं डिस्प्ले होईल. ओके. आता फक्त हे जे लास्ट 100 डबल लास्टची जी व्हॅल्यू ती डबल काय येते ते मी एकदा चेक करते आणि तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर बाकी हे तुम्हाला कळालंय सगळं. तर मी तुम्हाला काही प्रोग्राम्स देते, तर तेवढं तुम्ही करायचे आहेत फाईल हँडलिंग मध्ये. काही घाई नाहीये कारण की आपला आता हे लास्ट चॅप्टर सुरू आहे. सो तुमची पहिली टेस्ट होऊ द्या, मग नंतर प्रोग्राम्स केले तरी चालतील. ओके. सो हे झालं आपलं रीडिंग अँड रायटिंग सिम्पल टाइप ऑफ डेटा, म्हणजे इंटीजर, कॅरेक्टर. आता नेक्स्ट टाइम आपण कॅरेक्टर ॲरे राईट करूयात, रीड करूयात. ठीक आहे. 1 बाय 1 स्टेपने जाऊयात. तर हे झालं रीडिंग अँड रायटिंग द डेटा. तर सिम्पल तुम्ही काय करा की तुमचा रोल नंबर एंटर करा, नेम एंटर करा, ऍड्रेस एंटर करा आणि त्या ज्या व्हॅल्यूज आहेत तिन्ही व्हेरिएबलच्या त्या फाईल मध्ये काय करा, राईट करा. ठीक आहे. तर हा सिम्पल एक प्रोग्राम करा. मग नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट लेक्चर मध्ये.